15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावरती दबाव आणतायत असं हर्षजित देशमुख यांनी म्हटलं। मी मैदानातून बाहेर पडावं म्हणून माझ्यावरती आरोप केले जात आहेत। दरम्यान उमेदवार मॅनेज झाला का? 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याची चर्चा असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। तर आरोप मागे घेऊन यशोमती ठाकूर यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी देशमुखांनी केली आहे। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रचार सोडून देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अमरावती विधान परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख आपल्या सोबत आहे। त्यांनी सगळ्यात गंभीर आरोप केलेला आहे की तुम्ही 15 कोटी रुपये घेऊन मॅनेज झालात। हा गंभीर आरोप आहे, काय सांगणार? माझ्या पक्षाबद्दल नाराजी दाखवली न दुसऱ्या पक्षाबद्दल कोणाचं प्रेशर आहे याच्याबद्दल मी स्पष्ट बोललो। कोणाचंही मला प्रेशर नाही, कोणाचाही मला दबाव नाही। आता एवढं झाल्यावर मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की ताईंनी आपल्या बोलण्यात म्हटलं की मला माहीत पडलं तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। अरे तुम्हाला माहीत पडलं तर तुमचं कर्तव्य नव्हतं मला एक कॉल करायचा? कोणत्या बेसवर त्यांनी माझ्याबद्दल असे वक्तव्य दिले मला समजलं नाही। त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, पळून गेला आहे, हे गेला आहे, हालाकी मी पळून नाही गेलो आहे, मी माघार नाही घेतली आहे, मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाचे आरोप आहे हे असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहीत नाही असे प्रकार राहतात म्हणून, मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे। तर मला असं वाटतं की त्यांनी मी माघार घ्यावी म्हणजे याच्यासाठी असे वक्तव्य करत आहे का, किंवा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे ना गोष्टीवर असे वक्तव्य करणं। म्हणजे तुम्ही त्यांना मागणी करणार की त्यांनी शब्द परत घ्यायला पाहिजे, दिलगिरी व्यक्त करायला? बिलकुल दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे। असे बिनबुडाचे आरोप जर करत आहे तर हे आरोप चुकीचे आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।